नुकतंच आम्ही तुम्हाला पाहिलं होतं इंडियन आयडल मध्ये हो. महागुरूंच्या भूमिकेमध्ये, पण आता पुन्हा एकदा आम्हाला एका वेगळ्या नव्या रूपात नव्या लुक मध्ये तुम्ही आमच्या समोर येतात सुरांच्या क्षेत्रामध्ये. हो, सूर क्षेत्रामध्ये फार छान म्हणजे एक वजनदार ज्युरी आहे. या बाजूला अद्बिदा परवीन, या बाजूला रुणालैला आणि मी, 3 देशातल्या 3 बायका, तिघी चांगल्या गाणाऱ्या. मग स्वतःला सांगते मी चांगली गाणारी. तर म्हणजे नाववर. आणि त्यांच्याबरोबर बसून एक वेगळाच मजा येत होता. गाण्याच्या गोष्टी करत होतो आम्ही. हे गाणं तुझं चांगलं, ती सांगायची तुमचं हे गाणं चांगलं. सुरुवातीला पहिल्या दिवशी भयंकर घाबरलेल्या होत्या. त्यांना वाटायचं की मी कशी असेल, मला वाटायचं त्या कशा असतील. अशा घाबरमध्ये एक दिवस गेल्यानंतर मग आम्ही मैत्रिणी झालो. ऋणा तर फारच छान आहे. ऋणावर एकदम छान मैत्री झाली. अच्छा ताई, जसं म्हणतात संगीताला भाषा नाही, संगीताला जात नाही, धर्म नाही, जसं आता ते काही एक राजकारण झालं या शोला घेऊन, अबिदाजींना घेऊन, पाकिस्तानी कलाकारांना घेऊन, पाकिस्तानी मान्यवरांना घेऊन, हे योग्य आहे का? मी सुराला खऱ्या अर्थानं कुठल्याही कलेला खरं तर मला या विषयावर काही बोलायचंच नाहीये, काहीच बोलायचं नाही. कारण आता आपली मॅच सुरू होते ना. हो, माझा आवडता सचिन वगैरे सगळे आहेत त्याच्यामध्ये. ती बघूया ना आपण. हिंदुस्थान पाकिस्तान मॅच सुरू होते, ती बघूया आपण. बाकीच्या गोष्टींवर मला बोलायचं नाही. मला राजकारण आवडत नाही आणि त्याबद्दल मी बोलत नाही कधी. आणि मला एकच गोष्ट आहे, जगात सगळी माणसं चांगली असतात, सगळ्यांशी चांगलं वागावं, शांतता राहते, प्रेम राहतं, गप्प राहावं. थँक्यू सो एक मच. चूप 100 सुख. नक्कीच.